त्या इंद्रास उपस्थित राहण्याची आज्ञा दिली होती, त्याचे काय झाले? तो बाहेर बराच वेळ तिष्ठत उभा आहे. मग पाठवा त्याला. सेवक, त्या इंद्राला आत पाठवून दे. मल्लासूर, प्रणाम. प्रणाम मल्लासूर. आपण मला बोलावणे पाठवले? तुला काहीतरी विचारायचे आहे म्हणूनच बोलावणे पाठवले. विचारावे. तू सप्तर्षींना जाणतोस? सप्तर्षी? सप्तर्षी कोण बरं? सप्तर्षी आठवण्याचा प्रयत्न केला तर आठवेल इंद्रा. हो हो, सप्तर्षी ना. हो हो, ओळखतो ना. त्यांचं काय? तुझ्याकडे ते सहाय्य मागण्यासाठी आले होते असे मला कळले. हो, म्हणजे तुम्ही त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केलात, त्यांच्या यज्ञात बाधा आणलीत, यज्ञ भ्रष्ट केलात, म्हणून ते माझ्याकडे आले होते. मी त्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून. होय, कारण यज्ञ, याग, पूजा यास मज्जाव केला आहे. यज्ञात मिळणाऱ्या आहुतीमुळे तुम्ही देवलोक फार पुष्ट होत आहात आणि तेच मला नको आहे. तुम्हा देवांना दुर्बळ झाल्याचं मला पाहायचं आहे. पण मी त्यांना कसलेही सहाय्य केले नाही. तू करूच शकत नाहीस. खरंय, मी त्यांना कसले सहाय्य करणार? तुम्ही आता तिन्ही लोकांचे स्वामी आहात. स्वर्गावरही तुमचंच राज्य आहे. मी तो केवळ सांभाळतो इतकंच. तू त्या सप्तर्षींना विष्णूकडे जाण्यास सांगितले होते असे आम्हाला समजले. हे सत्य आहे? मी पाठवलं? मी आत येऊ का? या ना. आपण स्वर्गाधिपती इंद्रांच्या धर्मपत्नी ना? हो, पण ना आता ते इंद्रपद राहिलं ना ते सत्ता ऐश्वर्य. आता आम्ही तुमचे दास आहोत. कृपया असं म्हणू नका. माझे पती मल्लासूर आणि माझा ज्येष्ठ पुत्र निकुंभ हे काय करतायत याचं त्यांना भान नाहीये. तुम्ही बसा. नाही, नको, राहू दे. तुमचा ज्येष्ठ पुत्र जे म्हणत होता ते आणि तुम्ही जे म्हणत आहात ते यात खूपच अंतर आहे. हो, कारण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या पुढे कोणीही नाही यावर माझा विश्वास आहे. आणि श्री महादेव हे लयतत्वाचे स्वामी आहेत. त्यामुळे त्यांनी जर विनाश करायचं ठरवलं तर त्यांना कोणीही थांबवू शकत नाही यावरही माझी श्रद्धा आहे. पण मग सगळीकडे असं भयाचं साम्राज्य का? मणिमल्ल हेच त्रिभुवनाचे स्वामी आहेत असं का सांगितलं जातंय? मला ते मान्य नाही, पण माझं ऐकणारे इथे कोणीही नाही. पतीला सत्तेची आणि पुत्राला ऐश्वर्याची महत्वाकांक्षा आहे. त्याला कोण काय करणार? हे ऐकून तुमच्याविषयी आदर वाटलं, पण माझं काय करणार आहात? मला इथे तुमची दासी म्हणून पाठविले आहे. हा काळ संयमाचा आहे. धीराने घ्या. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल.